आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान परमेश्वराला गाणे गाऊन उंचणार आहोत. म्हणून सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि मोठ्याने बोला हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 58 गान करा जयगान. गीत क्रमांक 58 गान करा जयगान. गान करा जयगान करा, प्रभु राजांचा मान करा. गान करा जयगान करा, प्रभु राजाचा मान करा. उधळा कुसुमे विजयाची, गाणे गानंदाची. उधळा कुसुमे विजयाची, गाणे गानंदाची. प्रभुचा महिमा दिगंतरा, प्रभु प्रशंसा नित्य करा. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. ईश नामे त्याचे ने, धन्य धन्य त्याला मनने. ईश नामे त्याचे ने, धन्य धन्य त्याला मनने. पुत्र से दाविदाचा, राजा तो इस्रायलचा. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. येशू राजा प्रभु राजा, मुक्ती राजा ख्रिस्त राजा. येशू राजा प्रभु राजा, मुक्ती राजा ख्रिस्त राजा. प्रभुचे गौरव गान करा, प्रभुचा नित सन्मान करा. गान करा जय गान करा, प्रभु राजांचा मान करा. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा, प्रभु राजांचा मान करा. प्रभु राजांचा मान करा, प्रभु राजांचा मान करा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा. गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा.
मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा पतित मानवा तारायाला पतित मानवा तारायाला भूवरी तू अवतरला भूवरी तू अवतरला कृषी मरुनी प्राण दिदला कृषी मरुनी प्राण दिदला तारियले तो जगताला मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने अमातारिले रक्ताने अमातारिले रक्ताने राज मोडिले सैतानाचे राज मोडिले सैतानाचे द्वार उघडिले स्वर्गीचे मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा 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 प्रभु दयेच्या सागरा प्रभु दयेच्या सागरा हालेलुया 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 गीत क्रमांक 12 मुझको बुलाता वहाँ गीत क्रमांक 12 मुझको बुलाता वहाँ है मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ है मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ पतझड़ मौसम है सदा और बिखरेगा दिया मौसम रहता बहारों का फूलों की वर्षा पतझड़ का मौसम है सदा और बिखरेगा दिया मौसम रहता बहारों का फूलों की वर्षावा खुशबू है प्यार की है शांति कैसी सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ है मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे मुठले दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे स्वर्गदूतों और संतों की आवाजें जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ है मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ
सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ है मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ वो मुझको बुलाता वहाँ वो मुझको बुलाता वहाँ हालेलुया 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 गीत क्रमांक 35 वचन तेरा है प्रभु गीत क्रमांक 35 वचन तेरा है प्रभु वचन तेरा है प्रभु जीवन की ज्योति है वचन तेरा है गुरु अनंत जीवन है वचन तेरा है प्रभु जीवन की ज्योति है वचन तेरा है गुरु अनंत जीवन है दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगा मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगा मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा भूख मिटाता है अमर वचन तेरा प्यास बुझाता है मिठा वचन तेरा भूख मिटाता है मोठ्याने अमर वचन तेरा प्यास बुझाता है मिठा वचन तेरा वचन तेरा है प्रभु जीवन की ज्योति है वचन तेरा है गुरु अनंत जीवन है वचन तेरा है प्रभु जीवन की ज्योति है वचन तेरा है गुरु अनंत जीवन है अनंत जीवन है अनंत जीवन है हालेलुया 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 मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी
की बनी रहेगी, क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। ऐसे नौ के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। ऐसे नौ के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा। मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा। मैं सदा गाता रहूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान परमेश्वराला नाचून आणि गाऊन उंचवणार आहोत, म्हणून सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहा आणि आपल्या हात स्वर्गाकडे उंच करा आणि मोठ्याने बोला हालेलुया, 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 हालेलुया। गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया। 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 हालेलुया, 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 हालेलुया। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान। हालेलुया, 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 हालेलुया। येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते। 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 हालेलुया, हालेलुया,
हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते 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 हालेलुया 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 गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचूनी गाऊया गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचूनी गाऊया गाऊनी स्तुती प्रभू दोन्ही हात वर करून मोठ्याने आनंदे नाचून गाऊया हालेलुया 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 देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा रोज पहाटे आम्हाला जागवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो रोज पहाटे आम्हाला जगवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो दिवस रात्र आम्हाला जपतो दिवस रात्र आम्हाला जपतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पाजवितो उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पाजवितो उत्तम आरोग्य आम्हाला देतो उत्तम आरोग्य आम्हाला देतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा हालेलुया 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 येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला, भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला, येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, मोठ्याने येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है, नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है, तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है, तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है, नहीं डरना हमसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है, नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है, सियों की मांद में डाल दिया जाए कभी ना घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे कभी ना घबराना, सियों की मांद में डाल दिया जाए तभी ना घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी ना घबराना, आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थाम रहेगा, आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थाम रहेगा, नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है, नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है, साथ में तेरे कोई ना होवे कभी ना घबराना, साथ तेरे सहने कोई ना होवे कभी ना घबराना, साथ में तेरे कोई ना होवे कभी ना घबराना, साथ तेरे
सहने कोई ना होवे तभी ना घबराना। हाथों में गढ़ कर रखा जो तुझको साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। हाथों में गढ़ कर रखा जो तुझको साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता आपण त्या महान प्रभूची स्तुती आराधना करणार आहोत, म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद 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 प्रभू। अंतकरणातून प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तो आपला सनातन पिता आहे आणि तोच आपली काळजी घेतो, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण रात्रभर त्याने तुम्हाला सांभाळलं आणि आजचा हा सुंदर दिवस, आजचा हा नवीन दिवस त्याने तुम्हाला दाखवलं आणि आज त्याच्या चरणाजवळ त्याने तुम्हाला उभा केला आहे, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। तुमच्या मार्गातले सर्व अडथळे दूर करून त्याने त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये तुम्हाला आणलं, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण आपण कोणीही आपल्या बुद्धीने ताकदीने इथपर्यंत पोहोचू शकलो नाही, तर ही केवळ आणि केवळ त्या महान प्रभूची दया आहे, हा त्याचा अनुग्रह आहे, म्हणून अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या। मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या। धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद प्रभु, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा, गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा, उधळा कुसुमे विजयाची, गाणी गा आनंदाची, उधळा कुसुमे विजयाची, गाणी गा आनंदाची,
होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आपलं संपूर्ण हृदय त्या प्रभूकडे लावा. अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, कारण तो वैभवाने भरलेला परमेश्वर आहे, तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. त्याने त्याच्या सामर्थ्याने या सृष्टीची निर्मिती केली. तो फक्त बोलत गेला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. त्याने आपल्यासाठी सुंदर आकाश जमीन निर्माण केले, त्याने आपल्यासाठी शुद्ध हवा निर्माण केली, त्यानेच आपल्यासाठी विशाल असा समुद्र निर्माण केला. समुद्रामध्ये त्याने विविध प्रकारचे मासे जीवजंतू निर्माण केले. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, अंतःकरणातून त्याची स्तुती करा. पहा, दरवर्षी योग्य वेळी तो आपल्याला आकाशातून पाऊस देतो आणि आपल्याला आशीर्वादित करतो. तो आपल्या पाण्याची गरज भागवतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, या जमिनीतून तो आपल्याला अन्नधान्य देतो. त्याने आपल्यासाठी अनेक प्रकारची झाडे झुडपे निर्माण केली, विविध प्रकारची फळे फुले निर्माण केली. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, तो आपल्याला सर्व काही विपुलतेने देत आहे. म्हणून त्या प्रभूची स्तुती करा, अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, या सृष्टीची निर्मिती त्याने केवळ शब्दाद्वारे केली, परंतु त्याने आपल्याला स्वतःच्या पवित्र हातांनी घडवलं. जसा तो आहे तसा त्याने आपल्याला निर्माण केलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला हे सुंदर शरीर दिलं, आजच्या या क्षणापर्यंत आपल्याला जिवंत ठेवलं. आजच्या या क्षणापर्यंत आपल्या शरीरामध्ये सर्व अवयव कार्यरत आहेत. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, अंतःकरणातून त्याची स्तुती करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. तू आमच्यासाठी सृष्टी निर्माण केलीस, तू आमच्या गरजा भागवतोस. प्रभू, या शरीरासाठी तुला धन्यवाद. तू आम्हाला आताच्या क्षणापर्यंत जिवंत ठेवलंस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान.
पूर्ण अंतःकरण प्रभूकडे लावा आणि त्याचे तुमच्या जीवनावर जे उपकार आहेत त्या प्रत्येक उपकाराची आठवण करून प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याची प्रशंसा करा, कारण त्याचे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अनेक उपकार आहेत ज्याची फेड आपण कधीच करू शकत नाही. आपण केवळ त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करू शकतो. म्हणून आपलं मुख उघडा आणि त्या प्रभूची स्तुती करा. त्याच्या प्रेमाची आठवण करून त्याला धन्यवाद द्या. कारण आपलं पूर्वीचं जीवन अंधकारात होतं, आपण पापात जगत होतो, आपण आपला ओझं वाहून जीवन जगत होतो. परंतु त्या प्रभूने स्वर्गातून आपल्याकडे पाहिलं आणि तो आपल्या जीवनात आला आणि त्याने आपलं जीवन बदललं. त्याने आपल्याला अंधकारातून काढून त्याच्या दिव्य प्रकाशात आणलं. त्याने आपल्याला जिवंत परमेश्वराची मुलं होण्याचा अधिकार दिला. जी आपण पूर्वी क्रोधाची प्रजा होतो ते त्याने आपल्याला प्रकाशाची मुलं बनवलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण त्यानेच आपल्याला असत्यातून सत्यात आणलं आणि सत्याच्या मार्गात तो आपल्याला चालवत आहे. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्याने आपल्याला आजारातून बरं केलं. जेव्हा आपण दुःखात संकटात असतो, अश्रू ढाळत असतो, तेव्हा तो आपले अश्रू पुसून टाकतो. तो त्याच्या वचनाद्वारे आपलं सांत्वन करतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. आणि तोच आपल्याला प्रत्येक संकटातून, प्रत्येक दुःखातून बाहेर काढतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तो आपला खरा मेंढपाळ आहे आणि तोच आपली खरी काळजी घेतो. तो आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद, धन्यवाद तुला, धन्यवाद प्रभू, तुझ्या प्रेमासाठी तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू. यीशु तू है महान, मेरे लिए है महान. यीशु तू है महान, मेरे लिए है महान. मेरे लिए, सबके लिए, मेरे लिए, सबके लिए प्रेम किया है महान. यीशु तू है महान, मेरे लिए है महान. यीशु तू है महान, मेरे लिए है महान. तुझ पर खून बहा अपना, अर्पण किया जीवन अपना. तुझ पर खून बहा अपना, अर्पण किया जीवन अपना. यीशु प्रभु तूने ये सब कुछ मेरे लिए किया.
होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. प्रभू येशूची स्तुती करा, स्तुती करतो प्रभू, त्याचा गौरव करा. गौरवतो प्रभू तुला. कारण आपण पाप केले, होय प्रभू, आपण सर्व वाईट काम केले, होय प्रभू, परंतु त्या सर्व वाईट कामांची शिक्षा आपल्या प्रभूने घेतली. होय बाप्पा, आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने स्वदेहावर घेतली. होय प्रभू, तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असून देखील आपल्यासाठी किती लीन आणि नम्र झाला. होय प्रभू, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, आठवण करा की त्याने क्रूसावर आपल्यासाठी किती वेदना सहन केल्या, केवढं दुःख सहन केलं. होय प्रभू, आठवण करा त्याचं ते क्रूसावरचं बलिदान आणि त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, अंतःकरणातून त्याची स्तुती करा. स्तुती करतो प्रभू, आपल्यासाठी त्याने चाबकाचा मार सहन केला, होय प्रभू, त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं, होय, त्याच्या डोक्यावर विषारी काट्यांचा मुकुट रोवण्यात आला. कालवरीच्या टेकडीवर त्याला 2 चोरांच्या मध्ये 3 खेळांवर खेळण्यात आलं. होय प्रभू, पहा त्याचं ते वाहणारं रक्त. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, हे सर्व काही त्याने केवळ आणि केवळ आपल्यासाठी सोसलं. होय प्रभू, त्याने स्वतःचं निष्कलंक आणि निष्पाप रक्त वाहिलं होय प्रभू, आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळाली. होय प्रभू, आपल्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडलं गेलं. होय प्रभू, आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली. होय, पहा त्याने आपल्याला त्या दुष्टाच्या हातून स्वतःचं रक्त आणि शरीर देऊन मोलाने विकत घेतलं. होय प्रभू, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, अंतःकरणातून प्रभू येशूची स्तुती करा. स्तुती करीतो त्याच्या या उपकारासाठी, त्याच्या या महान प्रेमासाठी त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद तुला, धन्यवाद. धन्यवाद प्रभू, जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचा लिया आया जगत में, उसकी स्तुति करो. गाओ खुशी के गीत, ये धरती आकाश, आया मसीहा जगत में, पाप का करने नाश, खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप. धो लो अब तुम अपने हृदय को, जिसमें रहे नादान. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हालेलुया, होसाना ला 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 ला. हालेलुया में ग्रहण करो तुम आज प्रभु को, प्रेम की बहती धार. उसको बना लो सेवनहार, नाव लगा लो पार. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की.
आता आपण त्या प्रभूची आराधना करणार आहोत, म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर गुडघ्यांवर या. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि आत्म्याने त्याची आराधना करा, त्याची उपासना करा. पाहतो स्वर्गात सर्वोच्च स्थानी विराजमान आहे आणि त्याने आपले पाय या पृथ्वीवर ठेवले आहेत. एवढा महान तो परमेश्वर आहे. होय प्रभू. त्याची आराधना करा. होय तुझी. ज्याने सर्व काही निर्माण केलं, होय प्रभू. ज्याच्या द्वारे सर्व काही निर्माण झालं, होय प्रभू. त्या प्रभूची आराधना करा, तुझी आराधना प्रभू. त्याची उपासना करा. उपासना करतो प्रभू. आत्म्याने त्याची आराधना करा. ज्याचं राजासन दयेचं राजासन आहे, होय प्रभू. त्याच्या राजासनासमोर या आणि आत्म्याने त्याची उपासना करा. होय तुझी उपासना. तुझी उपासना. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. पहा प्रभू येशूने त्याचं मौल्यवान रक्त दिलं. त्याने आपल्यासाठी स्वदेहाचं बलिदान केलं, परंतु मरणाच्या तिसऱ्या दिवशी तो गौरवाने पुन्हा जिवंत उठला आणि आज देखील तो जिवंत आहे. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं आणि तोच पवित्र आत्मा देण्यासाठी, आपल्याला पुन्हा एकदा भरण्यासाठी तो तयार आहे. म्हणून उघडा आपली अंतकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात, बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतकरणात. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझ्या प्रेमाने आम्हाला भर. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये प्रभू ये. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दे अपनी दया, बरसा दे
बरसा दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शांति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शांति मुझे दे दे बरसा दे अपना प्रेम बरसा दे बरसा दे बरसा दे अपना दान बरसा दे बरसा दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शक्ति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शक्ति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे मुक्ति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे मुक्ति मुझे दे दे मुक्ति मुझे दे दे मुक्ति मुझे दे दे धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद प्रभु तुला धन्यवाद हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया हालेलुया ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी पाहायचं आहे पौलाचे इफिस्करास पत्र अध्याय 5 वचन 17 आणि 18 पौलाचे इफिस्करास पत्र अध्याय 5 वचन 17 आणि 18 मी वाचून दाखवते सर्वजण लक्ष द्या म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या द्राक्षरसाने मस्त होऊ नका द्राक्षरसात बेतालपणा आहे पण आत्म्याने परिपूर्ण व्हा हालेलुया 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 पौल या वचनाद्वारे देवाच्या सर्व लोकांना आज्ञा देत आहे म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या द्राक्षरसाने मस्त होऊ नका कारण द्राक्षरसात बेतालपणा आहे आत्म्याने परिपूर्ण व्हा हालेलुया 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 म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका या वचनाच्या आधी त्याने असं म्हटलेलं आहे वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहेत दिवस वाईट आहेत म्हणून तुम्ही मूर्खासारखे वागू नका मूर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या देवाच्या नजरेला मूर्ख कोण आहे आणि देव कोणाला मूर्ख समजतो स्तोत्रसंहिता अध्याय 53 वचन 1 म्हणतं
मूर्ख आपल्या मनात म्हणतो की देव नाही. थोडक्यात, ज्याच्या मनात देवाची काही भीती नाही आहे, ज्याला देवाविषयी ज्ञानच नाही आहे आणि जो देवाला अजिबात भिवून चालत नाही आहे, त्याला देवाचं वचन मूर्ख म्हणतं. मूर्ख आपल्या मनात म्हणतो की देव नाही. मी जे काही करतो त्याचा मला कुणाला हिशोब द्यायचाच नाही आहे. मी खोटं काय बोललो, मी फसवलं काय, मी कुणावर अन्याय काय केला, मी कुणाला शिव्या काय दिल्या, मी कुणाशी लबाडीने काय वागलो, मी कुणाशी कपटाने काय वागलो, मी काहीही केलं तरी ते सगळं झाकलं जाणार आहे, कुणाला काही दिसणार नाही आहे, कारण देवच नाही आहे. तर माझा हिशोब कोण घेणार? हालेलुया, हालेलुया. ज्याला देवाबद्दलचं ज्ञानच नाही आहे, ज्याच्या मनात देवाची भीतीच नाही आहे आणि जो देवाच्या मार्गाने चालायलाच बघत नाही आहे, त्याला देवाचं वचन मूर्ख म्हणत आहे. आणि अजून आपण नव्या करारात पाहतो, लूकच्या शुभवर्तमानात जिथे येशूने हे उदाहरण दिलं आहे की एका श्रीमंत माणसाच्या शेतामध्ये भरपूर धान्य आलं आणि त्याने आपली कोठारं मोठी बांधली, कारण धान्य एवढं होतं की त्याच्याकडे ठेवायला पण जागा नव्हती. तो खूप आनंदी झाला, खुश झाला, हुरळून गेला. या वर्षी माझ्या शेतामध्ये एवढं धान्य आलं, एवढं धान्य आलं. आणि तो स्वतःला म्हणतो, मी माझी कोठारं मोडून मोठी बांधेन आणि सगळं धान्य साठवून ठेवेन आणि स्वतःला म्हणेन, हे माझ्या जीवा, खा पी, पुष्कळ वर्ष तुला पुरेल एवढं धान्य तुझ्या कोठारात साठवलं आहे. ज्या वेळेला हा माणूस स्वतःशी असं म्हणत होता, तेव्हा देव त्याला म्हणाला, अरे मूर्खा, अरे मूर्खा, आज रात्री तुझा प्राण मागितला जाईल, मग तू जे साठवलं आहे ते कुणाचं होईल? हालेलुया, हालेलुया. का हा माणूस मूर्ख आहे सांगा? तुला पुष्कळ वर्ष पुरेल एवढं धान्य तुझ्या कोठारात आहे. आयुष्य तुझ्या हातात आहे का? जीवन मरण देणारा तू देव आहेस का? पुष्कळ वर्ष तुला पुरेल. कुणी म्हणावं मी 50 वर्षे जगणार आहे, मी 100 वर्षे जगणार आहे. कुणाची प्रॉपर्टी फार असेल तो बोलेल मला 500 वर्ष मी जगणार आहे. जगणार का? आपण काय जीवन मरण देणारे देव आहोत? आपल्या हातात जीवन आणि मरण आहे, असं आहे का? तुला पुष्कळ वर्षे पुरेल एवढं धान्य तुझ्या कोठारात आहे असं जेव्हा तो म्हणतोय, तेव्हा देव त्याला म्हणतो, अरे मूर्खा, तुला काय माहीत आहे तुझं आयुष्य किती आहे? आज रात्री ही शेवटची रात्र, आज रात्री तू संपणार आहे. हे सगळं कुठे जाणार? त्या माणसाशी बोलताना देवाने मूर्खा शब्द वापरला. आपण येशूचं संभाषण नव्या करारात वाचतो. त्याने कोणाला मुला म्हटलं, कोणाला बाई म्हटलं. जुन्या करारात पण आपण देवाचे शब्द वाचतो. देव त्याच्या लोकांना मुला, मुली, बाळा असे शब्द वापरतो आणि ह्याला देव म्हणतो, अरे मूर्खा. याचा अर्थ असा आहे की आयुष्यभर तो असंच जीवन जगला आहे की त्याला देवाच्या मार्गाचं काहीही पडलं नव्हतं, देवाच्या इच्छेचं काही पडलं नव्हतं. तुझ्या शेतात जर एवढं प्रचंड धान्य आलं आहे तर हे धान्य देवाने तुला दिलं का? पहिली गोष्ट, हे देवाने दिलं हे तुला कळते का? किती लोक म्हणतात आपोआप मिळालं, मला नोकरी आपोआप मिळाली, माझं घर आपोआप. काही जण म्हणतात माझ्या हिमतीवर, माझ्या ताकदीने, माझ्या बुद्धीने. तुझ्या शेतामध्ये धान्य उगवलं कसं? एवढं सगळं दिलं कसं? ते देवाने दिलेलं आहे. आणि जर देवाने दिलं आहे तर त्यालाच विचार की त्याची काय इच्छा आहे, कशाला त्याने एवढं धान्य दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला असे काही लोक माहिती आहेत, मी अनेक लोकांविषयी असं ऐकलं आहे की जेव्हा त्यांच्याकडे भरपूर काही असतं, मग खायच्या प्यायच्या वस्तू असोत किंवा इतर काही वस्तू असोत, ते साठवून ठेवतात.
खराब झालं चालेल पण दुसऱ्याला द्यायचं नाही. खराब झालं चालेल, सडून गेलं चालेल पण दुसऱ्याला द्यायचं नाही. या माणसाच्या शेतात धान्य आलं भरपूर आणि त्याने विचार केला की मी कोठार मोडून मोठी बांधणार, म्हणजे पुष्कळ वर्ष मी आरामात खाऊ शकेन. पण त्याने हा नाही विचार केला की हे धान्य कोणी दिलं, का दिलं, त्याची इच्छा काय आहे. वचन म्हणतं तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. देवाने तुझ्या शेतात एवढं धान्य दिलं, त्यामागे देवाची इच्छा आहे की तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी लागणारं ठेव आणि बाकीचं गरीब लोकांना, गरजू लोकांना वाटून टाक. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव स्वर्गातून खाली उतरून आपल्या हातामध्ये देत नाही. देव कुणाच्या तरी हातात देतो आणि त्याला सांगतो तू वाट दुसऱ्यांना. पण ज्यांच्या हातात दिलं जातं त्यातले काही लोकच शहाणे असतात. त्यांनाच कळतं की हे मला वाटायला दिलं आहे देवाने, ठेवायला दिलं नाही आहे. आणि ते वाटतात, वाटतात, वाटतात आणि मग ते जेवढं वाटतात ना तेवढे त्यांना आशीर्वाद, आशीर्वाद आणि आशीर्वाद मिळतात. कारण ते देवाची इच्छा पूर्ण करतात. आणि खूप सारे लोक असे असतात जे साठवून ठेवतात. पैशाचा डोंगर झाला तरी त्यांचं समाधान होत नाही. सोन्याची रास पडली तरी त्यांचं समाधान होत नाही. एक रास काय 10 राशी जरी सोन्याच्या पडल्या तरी त्यांचं समाधान होत नाही. ते साठवतच राहतात, साठवतच राहतात, साठवतच राहतात. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल, एका माणसाला जागा पाहिजे होती, जागा. त्याने देवाकडे प्रार्थना केली. देव त्याला म्हणतो तू या ठिकाणाहून धावत जा आणि जेवढी जागा तू धावशील तेवढी चालत जा आणि जेवढी जागा तू चालशील तेवढी जागा मी तुला देईन. हा माणूस सकाळी लवकर उठला. अख्ख्या दिवसात म्हणजे संध्याकाळपर्यंत जेवढी जागा चालून होणार तेवढी मिळणार ना, तर तो चालला नाही, धावायला लागला. जास्त जागा मिळायला पाहिजे ना, तर तो धावायला लागला. आणि एवढा धावला, एवढा धावला की एका ठिकाणी ठेच लागली, पडला आणि जागीच मेला. कारण आपल्या हृदयाची पण एक कपॅसिटी आहे, क्षमता आहे. तो जागेच्या हव्यासापोटी धावत राहिला, धावत राहिला, धावत राहिला. किती मिनटं, किती सेकंद, किती तास धावला आणि शेवटी अडखळून पडला आणि मरून गेला. बिचाऱ्याला देव जागा देणार होता पण त्याचीच माती झाली. हालेलुया, हालेलुया. गोष्ट काल्पनिक आहे पण हीच लोकांची अवस्था आहे. खूप पाहिजे, खूप पाहिजे, खूप पाहिजे. देणाऱ्याला विचारतच नाही तुझी इच्छा काय आहे, हे कशासाठी दिलेलं आहे. वचन म्हणतं मूर्खासारखे होऊ नका. दिवस वाईट आहेत. जगाची स्थिती बिघडत चाललेली आहे. अंधाराची शक्ती जगात मोठ्या प्रमाणात काम करत आहे. तो अंधाराचा राजा, दुष्ट सैतान आम्हाला फसवत आहे आणि देवापासून दूर नेण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. तुम्हाला काय पाहिजे निवड करा. पैसा पाहिजे की देव पाहिजे, सोनं रूप पाहिजे की देव पाहिजे, जागा जमिनी बंगले गाड्या पाहिजेत की देव पाहिजे. सैतान येशूला म्हणाला होता हे सगळं मला देण्यात आलेलं आहे, तू पाया पडून मला नमन कर म्हणजे हे मी तुला देईन. त्या ठिकाणी तो असंही म्हणाला आहे माझ्या मर्जीस येतं त्याला मी हे देतो, जगाचं वैभव. सैतान म्हणतो मला वाटेल त्याला मी देतो. तुम्हाला काय पाहिजे, आपल्याला काय पाहिजे. वचन म्हणतं मूर्खासारखे होऊ नका. प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. हालेलुया, हालेलुया. तुम्ही एका ठिकाणी नोकरी करत आहात आणि तिकडच्या पगारावरती तुमचं चाललेलं आहे व्यवस्थित. काही काळाने तुमचा एक मित्र तुम्हाला फोन करतो आणि सांगतो तू जिकडे नोकरी करतो ना
त्याच्यापेक्षा एक भारी नोकरी माझ्याकडे आहे, तुला पगार किती मिळतो? हा म्हणतो 15-16 हजार मिळतो. भागते माझं. अरे माझ्याकडे नोकरी आहे, 35,000 पगार मिळेल तुला. या ठिकाणी तो 4-5 वर्षे चांगलं काम करतोय, चांगलं चाललं आहे, पण आता त्याला समोरून ऑफर आलेली आहे 35,000 पगार नोकरीची. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार फिरायला लागतात. 35,000ची नोकरी, मग मी स्कूटर घेऊ, मोटरसायकल घेऊ शकेन, मग मला असं करता येईल, मग मला तसं करता येईल, आणि मग वेगवेगळे विचार. आणि मग हां, हे कदाचित ना मला देवानेच दिलं असेल, ही नोकरी मला देवानेच दिली असेल, कारण मी तिकडे बस स्टॉपवर उभा राहतो ना, देवाने बघितलं ना, म्हणून देवानेच मला दिली असेल. मूर्खासारखी होऊ नका. प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. तुम्ही ही नोकरी सोडा आणि ती नोकरी धरा. थोडे दिवस जात नाही तोपर्यंत तुमच्या पतनाला सुरुवात होईल. तिकडे तुमचा कामाचा वेळ वाढत जाईल आणि मग पूर्वीचे तुम्ही नियमित वेळेवर प्रार्थनेला येत होता ते हळूहळू कमी होत जाईल. कामाचा वेळ वाढत गेला, घरी गेल्यावर शरीर थकतं. त्यामुळे बायको मुलं प्रार्थना करायला बसली आहेत, पण आपल्याला प्रार्थना करायला बसवत नाही आहे, कारण शरीर थकलं आहे. कधी कधी बायको मुलांची प्रार्थना होऊन जाते तेव्हा घरी येतो आणि मग जेवणार आणि झोपणार, उद्या प्रार्थना करणार, आज की नाही मी खूप थकलोय. हे रोज हळूहळू हळू आत्मिक पतन होते आणि मग चुकीचे निर्णय घेतले जातात, चुकीच्या गोष्टीमध्ये गुंतून जातात आणि नंतर जाऊन समजते माझी पहिली नोकरी होती ती बरी होती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला असं म्हणायचं नाही आहे की जास्त पगाराच्या नोकऱ्या धरू नका, तर असं म्हणायचं आहे मूर्खासारखे वागू नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. तुम्हाला जर प्रभूने सांगितलं ही नोकरी सोड आणि मी तुला आता दुसरी नोकरी देतोय ती पकड, तर तुम्ही करायला पाहिजे. पण हे बोलावणं, हे विचार, ही प्रेरणा जर देवापासून नाही आहे, फक्त तुमच्या डोक्यातून आलेली आहे, सैतानाने तुमच्यासमोर कोणत्या तरी माणसाद्वारे ऑफर ठेवलेली आहे आणि तुम्ही जर त्यामध्ये हुरळून गेलात तर स्वतःचं नुकसान करून घ्याल. दिवस वाईट आहेत. का दिवस वाईट आहेत? ब्रदर नेहमी म्हणायचे जग का बिघडलं आहे? प्राणी बिघडले म्हणून, झाडं बिघडली म्हणून नाही, सगळं चांगलं आहे. प्राणी सगळे व्यवस्थित आहेत, पक्षी आपल्या जागेवरती आहेत, झाडं झुडपं आहेत, समुद्र आपल्या जागेवर आहे, समुद्रातले सगळे जलचर आपापल्या जागेवर आहेत आणि सगळी सृष्टी देवाचे नियम पाळते, ते सगळे व्यवस्थित आहेत. माणूस बिघडला आहे म्हणून जगाची अवस्था वाईट आहे. माणूस बिघडला आहे म्हणून जगाला वाईट दिवस प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून वचन म्हणतं मूर्खासारखे वागू नका, देवाची इच्छा काय आहे हे समजून घ्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाची इच्छा, आपल्याला माहिती आहे की देवाची इच्छा आहे आपलं पवित्रीकरण व्हावं, म्हणजे आपण पवित्र व्हावेत. आपल्याला माहीत आहे देवाची इच्छा आहे की आपण देवावर प्रेम करावं आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करावं, ही देवाची इच्छा आहे. या देवाची इच्छा आपल्याला कळतात. आपलं पवित्रीकरण होणं म्हणजे आपल्या जीवनातली पापं निघून जाणं, आपण पवित्र बनत राहणं, देवावर प्रेम करणं, शेजाऱ्यावर प्रेम करणं, ही देवाची इच्छा आहे जी बायबलमधून आपल्याला समजते. पण त्याचबरोबर आपल्या रोजच्या जीवनात पण आपण प्रत्येक गोष्टीत देवाची इच्छा जाणून घेतली पाहिजे. देवाचं मन काय आहे, देवाची इच्छा काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. ज्याच्या मनात देवाचं भय नाही आहे त्याला याचं काही पडलेलं नसते. देवाला काय वाटतं, देवाचं काय म्हणणं आहे, हे देवापासून आहे का, याचा विचार असले लोक करत नाही आहेत. म्हणून त्यांना बायबल मूर्ख असं म्हणतं, कारण ते आपल्या जीवनात गुंतलेले असतात, त्यांना पुढचं समजत नाही. हालेलुया,
जे आपल्या मर्जीप्रमाणे वागत राहतात ते या जगात आपल्या धुंदीत जगतात, आपल्याच इच्छा पूर्ण करतात, स्वतःच्या मर्जीने चालतात, त्यांना पुढील जीवनाची आशा नाही आहे. पण जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात त्यांच्या बाबतीत योहानाने पत्रात लिहून ठेवलेलं आहे, जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो सर्व काळ जगेल. सर्व काळ देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे 50 वर्षे, 80 वर्षे आणि 100 वर्षे नाही, सर्व काळ जगणार आहेत. म्हणून वचन म्हणतं की देवाची इच्छा काय आहे हे समजून घ्या. तुम्हाला लग्न करायचं आहे, कोणत्या मुलाशी करावं, कोणत्या मुलीशी करावं, देवाला विचारा. तुम्ही तिचा चेहरा बघितला, तुम्हाला छान 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 आवडली म्हणून जाऊन लग्न करू नका. आपल्या प्रार्थना घरात अशा खूप घटना घडलेल्या आहेत. काही स्त्रिया आल्या, माझ्या मुलाचं एका मुलीवर प्रेम झालेलं आहे आणि फोटो दाखवणार, बघा ना किती छान आहे ना. म्हटलं हा फोटो कशाला दाखवताय, तिचा चेहरा बघून आम्ही छान म्हणायचं नाही, सुंदर आहे ना, माझी सून म्हणून चांगली वाटेल ना. मुलाला पसंत आहे, सिस्टर तुम्ही काय म्हणताय. काही वेळेला आत्म्याच्या प्रेरणेने मी त्यांना उत्तर दिलेलं आहे, नाही, ही मुलगी तुमच्या मुलासाठी योग्य नाही. अलीकडे 2-3 कुटुंबाच्या बाबतीत असं झालं आणि मी त्यांना सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही. आणि आत्ता त्यातल्या 1-2 कुटुंबाच्या बाबतीत असं आहे की मुलगा आणि सुनेचा घटस्फोट होणार आहे. वाईट अवस्था झाली. हालेलुया, हालेलुया. काय बघितला, कातडीचा रंग. आणि मुलींच्या कातडीचे रंग आजकाल बघू नका, ओरिजिनल रंग आता गायब झालेले आहेत. आणि फोटो तर अजिबात बघू नका. मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप आहेत, प्रत्यक्षात दिसणारी व्यक्ती भलतीच आणि मोबाईलमध्ये दिसते भलतीच. आणि मग काय छान मुलगी आहे, प्रत्यक्षात घरी आली, गोड गोड बोलते, सगळं गोड 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 गोड. मी त्यांना म्हणते तुमच्या मुलासाठी एखादी काळी सवळी मुलगी असली तरी चालेल, पण तिने त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, ती त्याच्याशी प्रामाणिक राहिली पाहिजे. तिच्या मनात जर देवाचं भय असेल तर ती नवऱ्याच्या आज्ञेत राहील. तिच्या मनात देवाचं भय नसेल तर ती नवऱ्याच्या आज्ञेत कशी राहणार. नाही हो, पण आम्हाला आवडली ना, आम्हाला आवडली ना. मग अशा वेळेला मी म्हणते तुम्ही तुमच्या इच्छेवर करा, मला जी प्रेरणा आहे ती मी सांगितली. हालेलुया, 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 हालेलुया. आणि अशा अनेक प्रकारामध्ये असंही झालेलं असते की त्या बाईचा नवरा तिला आधीच सांगतो ही मुलगी आपल्या घरात नको, पण ती येऊन सिस्टरना विचारते, कारण सिस्टरने एकदा हो सांगितलं म्हणजे नवऱ्याला उत्तर द्यायला बरं. सिस्टरने हो सांगितलं आहे, तुम्ही बोलणारे कोण, तुम्ही बोलणारे कोण. हालेलुया, हालेलुया. ब्रदर म्हणायचे, लग्न झालेल्या स्त्रियांनो, तुमच्यासाठी तुमच्या डोक्यावर देवाने नवरा ठेवलेला आहे, तुम्ही त्याचं ऐका. वारंवार तुम्हाला प्रार्थना केंद्रात विचारायची गरज नाही आहे. वचन म्हणतं प्रभूमध्ये तुम्ही आपल्या पतीच्या अधीन राहा. हालेलुया, हालेलुया. प्रभूची इच्छा काय आहे, तुम्ही कोणत्या मुलीशी लग्न करावं, कोणत्या मुलाशी लग्न करावं. मुलगा बघितला, काय मस्त शिकलेला आहे, चांगला पगार आहे, चांगलं घर आहे. म्हणजे आजकाल मुलींना भाड्याचं घर नको आहे ना, स्वतःचं घर पाहिजे. भाड्याच्या घरात राहणारा मुलगा नको, त्याच्याकडे स्वतःचा फ्लॅट असला पाहिजे. मग भले तो देवाचं भय बाळगत नसेल तरी चालेल. 2-4 वेळा प्रार्थनेला आला की आमचं समाधान झालं. आला ना तो प्रार्थनेला, त्याच्याकडे स्वतःचं घर पाहिजे, भारी पगाराची नोकरी पाहिजे, 7-8 हजार 10-12 हजार पगार नाही, 30-40 हजार पगार पण असला पाहिजे. मूर्खासारखे होऊ नका. असल्या गोष्टी करून अनेक जण खड्ड्यात पडलेले आहेत आणि पस्तावले आहेत. तुम्ही आयुष्यात जीवनसाथी कोणता निवडावा, नोकरी कोणती निवडावी, घर कोणतं निवडावं. आणि या पलीकडे आपल्याला जीवनात खूप निर्णय घ्यायचे असतात, खूप, इथपर्यंत की एखाद्या माणसाला भेटायचं की भेटायचं नाही, एखाद्या व्यक्तीशी बोलायचं की बोलायचं नाही, बोलायचं तर कुठपर्यंत बोलायचं, केवढं बोलायचं, कुठे थांबायचं. या सगळ्यांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, आपल्या बुद्धीला आणि आपल्या पापी देहाला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही आहे.
देवाला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे, कारण जीवनदाता तो आहे, आशीर्वाद देणारा तो आहे. त्याने जर आशीर्वाद दिला नाही तर आपण त्याच्याकडून खेचून घेऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं की मूर्खासारखे होऊ नका. प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. रोज आपण देवाला विचारलं पाहिजे, रोज काय करावं काय करू नये, निर्णय स्वतः घेऊ नये तर देवाला विचारावेत. आणि पुढचं वचन म्हणतं, द्राक्षारसाने मस्त होऊ नका. द्राक्षारसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. द्राक्षारस म्हणजे मद्य. तुम्ही त्याला दारू म्हणू शकता किंवा इतर अनेक प्रकारची मद्य आहेत ज्याच्याद्वारे माणसाला नशा चढते, धुंदी चढते. आणि या सगळ्या नशेमध्ये माणूस का जातो? आनंदासाठी, क्षणाचा आनंद, क्षणाचं सुख. पण खरा आनंद दारूमध्ये नाही आहे, खरा आनंद बिअरमध्ये नाही आहे, खरा आनंद कोणत्याही मद्यामध्ये नाही आहे. खरा आनंद पवित्र आत्म्यामध्ये आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पवित्र आत्म्यामध्ये खरा आनंद आहे. म्हणून वचन म्हणतं की द्राक्षारसाने मस्त होऊ नका, कोणत्याही मद्याच्या धुंदीमध्ये जाऊ नका. द्राक्षारसात बेतालपणा आहे. जे याच्या धुंदीमध्ये चढतात त्यांना स्वतःवर काही नियंत्रण नसतं, ते बेताल होतात. बेताल काय बोलतात, काय वागतात. एखादा दारुडा रात्री आपल्या बायकोला शिव्या देतो आणि सकाळी तिने उठल्यावर विचारलं, काय हो रात्री तुम्ही मला किती शिव्या दिल्या? तेव्हा तो म्हणतो, मी असं कधीच करणार नाही, तुला मी कधीच शिव्या देणार नाही. द्राक्षारसात बेतालपणा आहे, मद्याची धुंदी. आता इथे द्राक्षारस म्हटलेला आहे म्हणजे मद्य, आणि त्याचबरोबर अनेक गोष्टीची माणसाला धुंदी चढते. पैशाची पण धुंदी असते ना, प्रॉपर्टी, पैसा, ही पण धुंदी आहे. जगी कोणत्याही गोष्टीच्या धुंदीमध्ये जाऊ नका, कारण त्यामध्ये बेतालपणा आहे. एकदा माणूस त्यामध्ये गेला की त्याचे विचार वेगळे बनतात, त्याचं वागणं वेगळं बनतं, तो देवाविरुद्ध वागायला लागतो आणि जीवन भयानक बनतं. थोडक्यात तो सैतानाचा गुलाम बनतो. वचन पुढे म्हणतं, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. परिपूर्ण व्हा म्हणजे पवित्र आत्म्याने भरत राहा, भरत राहा, भरत राहा. पवित्र आत्म्याचा आनंद एकदा तुमच्यामध्ये आला की जगाच्या आनंदाची तुम्हाला चटक लागणार नाही, जगाचा आनंद घ्यावासा वाटणार नाही. एकदा पवित्र आत्म्याचा आनंद मिळाला की मग तुम्हाला मोबाईलमधला आनंद घ्यायला वाटणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विरंगुळा म्हणून, मनोरंजन म्हणून कसला कसला आनंद लोक घेतात, पण खरा आनंद पवित्र आत्म्याचा आहे. आणि तो तुमच्यामध्ये आला की जगातला व्यर्थ आनंद घेण्याची इच्छा तुम्हाला होणार नाही आणि त्याची चटक लागणार नाही. म्हणून वचन म्हणतं की द्राक्षारसाने मस्त होऊ नका. द्राक्षारसात बेतालपणा आहे. पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. इथे आत्म्याने म्हटलेलं आहे म्हणजेच पवित्र आत्म्याने, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता बायबलमध्ये पवित्र आत्म्याला अनेक उपमा आहेत. त्यातील एक महत्त्वाची उपमा आहे तेल. पवित्र आत्मा तेलासारखा आहे. दिव्यामध्ये जेव्हा तेल घातलं जातं तेव्हा तो पेटत राहतो. एकदा तेल संपलं की दिवा विझतो. आपला आत्मा हा दिवा आहे आणि त्याच्यात पवित्र आत्म्याचं तेल एकदा ओतून होत नाही, तर ते सतत 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 ओतलं गेलं पाहिजे. कारण हा दिवा जर विझलेला दिवा बनला काही त्याचा उपयोग नाही आहे. येशू म्हणाला, जेव्हा तो येणार आहे तेव्हा ज्यांचे दिवे विझलेले असतील त्यांना तो सोबत नेणार नाही आहे. विझलेले दिवे, विझलेले दिवे, विझलेले दिवे म्हणजे आत्म्यात झोपी गेलेले लोक. विझलेले दिवे म्हणजे ज्यांनी देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं सोडून दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
पवित्र आत्म्याचं तेल आपल्या दिव्यामध्ये सतत येत राहिलं पाहिजे. कारण जेवढा दिवा पेटत राहतो तेवढं ते तेल कमी 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 होत जातं. त्यामध्ये पुन्हा तेल ओतणं गरजेचं आहे. ते जर परत परत ओतलं गेलं नाही, दिवा विझून जातो. एकदा प्रार्थनेत भाग घेऊन भागत नाही. आत्ता तुम्ही आलात, आज प्रार्थनेत भाग घेतलात, वर्षभर प्रार्थना नाही केली, चालेल का? जेवण कसं आपल्याला वेळोवेळी लागतं. तुम्ही म्हणाल आज आम्ही एवढ्या कष्टाने इकडे पोचलो, छान 2-3 तासाची प्रार्थना झाली, आता 6 महिन्यांनी येऊ प्रार्थनेला. आणि आज ट्रॅफिकमधून जे आले आहेत ते तर फार वैतागले असतील. आज खूप लोक मोठ्या कष्टाने इथे पोहोचले. पावसाचा एक छोटा अडथळा आहे, पण त्यापेक्षा ट्रॅफिकचा अडथळा आहे. पण तुम्हाला माहीत आहे, हे चिन्ह आहे. शेवटच्या काळात देवाच्या घरात पोहोचणं एवढं सोपं नाही आहे. मोठी किंमत मोजून देवाच्या घरात पोहोचावं लागणार आहे. जे तुम्ही आज इकडे पोहोचला आहात, तुम्ही धन्य आहात, आशीर्वादित आहात, की मोठी किंमत मोजून तुम्ही या ठिकाणी पोहोचला आहात. हालेलुया, हालेलुया. तुम्ही असं समजू नका की सिस्टरांना आमची काही पर्वा नाही आहे. आज सकाळी पहिल्या सेशनच्या वेळेला पण पाऊस भरपूर होता आणि आपल्या समोरचा हायवे पण ट्रॅफिकने जाम झालेला होता. तरी पण आज संपूर्ण हॉल लोकांनी भरलेला होता. एवढे लोक कष्ट घेऊन इकडे पोहोचले. तुम्ही जे कष्ट घेऊन देवाच्या राज्यात, अनेकांना कष्ट घ्यायचे नसतात. देवाकडे पोहोचायला कष्ट घ्यायचे नाही. नोकरी करायला, धंदा करायला, उद्योगधंदा चालवायला लोक कष्ट घेतात, पण देवाकडे पोहोचायला कष्ट घेत नाहीत. पण लक्षात ठेवा, हे सगळ्यात पहिल्या नंबरचे कष्ट आहेत. जीवनातले पहिल्या नंबरचे कष्ट जे आम्हाला मोठं प्रतिफळ मिळवून देणार आहेत. देवाकडे पोहोचण्यासाठी घेतलेली मेहनत, देवाकडे पोहोचण्यासाठी केलेले परिश्रम आणि देवाला मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, या सगळ्यांचं आम्हाला भरपूर प्रतिफळ प्राप्त होणार. हालेलुया, 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 हालेलुया. मी जरी या प्रार्थना केंद्रात असते तरी मला माहिती असतं की रस्त्यात समस्या आहे, ट्रॅफिक आहे. मी सतत प्रार्थना करते. कशासाठी माहीत आहे? ट्रॅफिकचा अडथळा दूर व्हायला करतेच, पण मुळात जे लोक येतात त्यांनी टिकून राहावं. अडथळे बघून पळपुटे होऊन मागे पळू नये. आज आलो परत यायचं नाही, तुम्ही स्वतःचं नुकसान करणार. संकट बघून, देवाच्या कार्यात किंवा देवाच्या मार्गात आलेला अडथळा बघून मागे पळून जाणारे लोक भरपूर आहेत. म्हणून मी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करते की कसंही करून रडत पडत उठत विश्वास टिकवून ठेवायचा आहे आणि शेवटी त्या अनंत जीवनामध्ये पोहोचायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही हसताय, पण ट्रॅफिकमध्ये होतात तेव्हा चेहरे कसे होते सांगा? सारखे चेहरे उतरलेले असतात. हो, तुम्ही ट्रॅफिकमध्ये असता, पण देव प्रार्थनेत मला तुमचे चेहरे दाखवतो. आणि मी प्रभूला म्हणते, कसंही करून रडत पडत उठत बसत हे तुझ्या घरात पोहोचले पाहिजेत, तुझ्या राज्यात स्वर्गात पोहोचले पाहिजेत. हालेलुया, हालेलुया. हा खरा आनंद आहे. दारूमध्ये कसला आनंद आहे, पैशामध्ये कसला आनंद आहे, मद्यामध्ये कसला आनंद आहे, जगातल्या वस्तूंमध्ये कसला आनंद आहे, तो क्षणाचा आहे, क्षणाचा. आम्हाला देवामधला आनंद घेता आला पाहिजे, पवित्र आत्म्याचा आनंद मिळवता आला पाहिजे आणि हा आनंद टिकवता आला पाहिजे. म्हणून आम्हाला रोज देवाच्या समोर आलं पाहिजे. तुम्ही आठवड्याला एकदा किंवा महिन्याला 1-2 वेळा इथे प्रार्थनेला येत असाल, हे सोडू नका. आणि त्याचबरोबर रोज देवासमोर बसा, रोज देवाच्या उपस्थितीत या. कशासाठी? तुमचे दिवे तेलाने भरून घ्या, दिवे तेलाने भरून घ्या. प्रार्थना करा, बायबल वाचा, देवाशी बोला, देवाच्या उपस्थितीत राहा. काय होईल? तुमच्या दिव्यामध्ये तेल येत राहील, म्हणजे पवित्र आत्मा रोज तुम्हाला मिळत जाईल. रोज ते तेल एकदा मिळून भागत नाही, रोज आम्हाला प्राप्त करायचं असतं. म्हणून ही आज्ञा आहे.
आत्म्याने परिपूर्ण व्हा, होत राहा, परिपूर्ण होत राहा. का? आमचे दिवे पेटते राहिले पाहिजेत. आम्हाला देवाच्या मार्गाने चालता आलं पाहिजे. हे जग अंधाराने भरलेलं आहे. आमची पावलं वाकडी पडायला नकोत. आम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध वागायला नको. आम्ही जगात आहोत, पण जगाच्या घाणीने आम्हाला भरून जायचं नाही आहे. म्हणून दिवा पेटता असला पाहिजे. जो विझलेला आहे तो अंधाराने भरून जातो. विझलेल्या दिव्याच्या अवतीभोवती अंधारच अंधार असतो. आम्हाला असला दिवा बनायचा नाही आहे जो विझून गेलेला आहे, जो पुरा अंधाराने भरलेला आहे. आणि जेव्हा प्रभू येणार तेव्हा प्रभू आमच्याकडे बघणार नाही, कारण आमचे दिवे विझलेले असतील. आम्हाला जळता दिवा बनायचा आहे, पेटता दिवा, प्रकाश देणारा दिवा. आणि त्यासाठी आम्हाला रोज आमच्या दिव्यामध्ये तेल घातलं पाहिजे. प्रभूच्या उपस्थितीत आलं पाहिजे. पवित्र आत्म्याने भरून गेलं पाहिजे. सर्व पापातून मुक्त होऊन शुद्ध होऊन पवित्र आत्मा मिळवत राहिलं पाहिजे. अशासाठी की आमचे दिवे पेटते राहावेत. आम्हाला देवाची इच्छा समजावी, देवाच्या मार्गाने आम्हाला चालता यावं. म्हणजे जेव्हा आमचा प्रभू येणार आहे तेव्हा तो आम्हाला घेऊन जाईल अनंतकालीन वैभवात. आणि तिकडे आम्ही सदा सर्व काळ देवाबरोबर आनंदात राहणार. हालेलुया, 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 हालेलुया. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे. दारू पिलेल्या माणसाला दारू नियंत्रित करते, कंट्रोल करते. तो नशेत असला की जे काही बोलतो तेव्हा आपण म्हणतो याची दारू बोलते, कारण त्याला माहिती नसतं तो काय बोलतो. जो पवित्र आत्म्याने भरून जातो त्याला पवित्र आत्मा नियंत्रित करतो. जो पवित्र आत्म्याने भरून जातो त्याला पवित्र आत्मा नियंत्रित करतो. त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचे विचार, त्याचे मार्ग, त्याचा आचार सगळं काही पवित्र आत्मा नियंत्रित करतो. आणि आपल्याला पवित्र आत्म्यानेच नियंत्रित करण्याची फार गरज आहे. आपण जर स्वतःच्या मर्जीने वागायला लागलो तर चुकीची पावलं उचलू, चुकीच्या गोष्टी करू आणि देव आपल्यावरती नाराज होईल. हालेलुया, हालेलुया. प्रेषितांची कृत्येमध्ये आपण वाचतो की जेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला होता तेव्हा ते ज्या पद्धतीने वागत होते ते बघून इतर लोकांना वाटलं यांनी दारू घेतलेली आहे. दारू घेतलेला माणूस जसं स्वतःच्या नियंत्रणात नसतो तसे पवित्र आत्मा मिळाल्यानंतर काही वेळपर्यंत त्यांना कसलंही भान नव्हतं. आणि म्हणून त्यांना बघणाऱ्यांना वाटलं की यांनी दारू घेतलेली आहे. दारू पिणाऱ्याला दारू कंट्रोल करते, नियंत्रित करते. जो पवित्र आत्म्याने भरला आहे त्याला पवित्र आत्मा नियंत्रित करतो. एखाद्या ठिकाणी आम्हाला जायचं असते, पवित्र आत्मा आम्हाला अडवतो. तिथे जाणं जर आमच्यासाठी योग्य नसेल तर पवित्र आत्मा आम्हाला अडवतो. तुम्हाला खूप काही चुकीच्या गोष्टी बोलायची सवय असेल, एकदा पवित्र आत्म्याने भरलात ना की तुमची जीभ पवित्र आत्मा कंट्रोल करणार. म्हणजे तुम्हाला जे वाईट बोलायचं असतं ते पण तोंडातून निघत नाही. इंद्रिय दमन हे पवित्र आत्म्याचं 9वं फळ आहे. पवित्र आत्मा आम्हाला कंट्रोल करतो, आमच्यावर ताबा ठेवतो, अशासाठी की आम्हाला जे वाटतं ते आम्ही करू नये तर देवाला जे वाटतं ते आम्ही करावं. देवाची इच्छा पूर्ण करावी, ज्यामुळे देव आमच्यावर प्रसन्न होईल, आम्ही आशीर्वादित होऊ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे वचन लिहिलेलं आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो, त्याप्रमाणे आम्ही सर्व काळ देवाबरोबर जिवंत राहावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं मूर्खासारखे होऊ नका. तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे. आत्म्याने परिपूर्ण व्हा. हालेलुया, 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 हालेलुया. ताई, तुम्हाला काय झालं होतं? मला साऱ्या अंगाला चट्टे आले होते, पांढरे पांढरे शेपट. सारं इथून जे भरलं होतं ते इथवर, इथून सारं पाठीला पोटाला सारं चट्टे होतं, पांढरं पांढरं शेपट. मला सगळे म्हणायचे तुला फोड फुटल्यात.
मग मी तर शेवेला आल्यापासून माझं सगळं निघून गेलं. 2 वर्ष होतं चट्टे माझ्या अंगाला. आता इथं आले शेवेला, आता ती निघून गेलं सारं अंगाचं चट्टे बिटं. तुम्ही म्हणतात की हाताला, पायाला, कमरेला, पोटाला सर्व ठिकाणी ते चट्टे ते मोठे मोठे होते चट्टे. खास सुटायची त्यामध्ये. हां, खाज सुटत होते आणि चट्टे होते सगळ्या अंगाला. ते निघून गेले माझे इथं शेवायला आल्यापासून. आता तुम्हाला कुठेही काही त्रास नाही? काहीच नाही, कुठंच नाही. आणि पायाला काय त्रास होता? पायाला की रात असं खेचायचं, दोन्ही कुंड बी असं खेचायचं, हे कुंड बी ह्या पायाला आकडाही बी येत नव्हतं आणि लांबाई बी येत नव्हतं. पाय असे तरमळायचे, धरून सनी बसायचे. लय उशीर म्हणते, लय उशीर बसायचे. ती जातच नसं, असं खिचलेलं ती हीच नव्हतं होत, दिलंच पडत नव्हतं. असं जेव्हा मी इथं शेवेला आले ते पण गेलं. ते 1.5 वर्ष होतं ती खेचायचं पायाला. म्हणजे तुमचे पाय खेचलेल्यासारखं तुम्हाला जाणवायचं. आणि रात्री त्यामुळे तुम्हाला झोप येत नव्हती? झोप नव्हती येत. रात्रीचं बसलं ना की झोपच येत नव्हती. झोपलं आकडाही पाय येत नव्हतं, लांबवाय बी येत नव्हतं. जसं आहे तसंच पाय ना ते की असं खेचायचं. पण आता तुम्हाला सर्व बरं वाटते? पायाच्या दुखणं म्हणजे जे पाय खेचल्यासारखं जाणवायचं तेही निघून गेलंय? बी निघून गेलं, अंगाचं चट्ट निघून गेलं. आणि मध्ये माझी दाढ दुखत होती, ही दाढ पण माझी निघून गेली. सिस्टरनं प्रार्थना की दाढीचं दुखणं निघून गेला. दाढ पण दुखत होती. सिस्टर म्हणल्या की सगळ्याची दाढ दुखायची राहू द्या. ती तवापासून माझी दाढ दुखायची राहिली. प्रभूने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव आदेश आहे. ते सांगतात की 26 जूनला अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि एवढं दुखत होतं की त्यांना त्रास सहन करत नव्हता. त्यासाठी त्यांनी विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना केली आणि केंद्रामध्ये एका भावाला फोन लावला. त्या भावाने याच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि काही वेळातच त्यांचं दुखणं थांबलेलं आहे. याशिवाय ते सांगतात की आता म्हणजे पहिले ज्या ठिकाणी ते कामावर होते त्या कामामध्ये त्यांना प्रार्थनेसाठी यायला वेळ मिळत नव्हता. त्यासाठी त्यांनी प्रभूकडे प्रार्थना केली की प्रभू येशू, मला पूर्वीचं माझं पहिलं जे काम होतं ते मला मिळावं. प्रभूकडे त्यांनी प्रार्थना केली आणि ते सांगतात की आणि इथल्या एका भावाकडून त्यांनी आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतल्यानंतर प्रभूची दया त्यांच्यावर झाली. प्रभू येशूने त्यांची प्रार्थना ऐकलेली आहे. आता त्यांना पूर्वीचं काम मिळालेलं आहे आणि ते आता व्यवस्थितपणे वेळेवर प्रार्थनेत येतात. याशिवाय हा त्यांचा मुलगा आहे. या मुलाला चेहऱ्यावरती काही महिन्यापासून फोड्या आल्या होत्या. त्यासाठी या भावाने त्याच्या मुलासाठी विश्वासाने प्रार्थनेचं तेल त्याच्या चेहऱ्याला लावत राहिले. त्याद्वारे प्रभू येशूची महान दया त्यांच्या मुलावर झालेली आहे. आता त्याच्या मुलाच्या चेहऱ्यावरच्या फोड्या नष्ट झालेल्या आहेत. प्रभू येशूने या मुलाला देखील बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुला काय त्रास व्हायचा? माझ्या हातावर इथे 3 वर्ष गाठ होती एक. कोणत्या भागात? ह्या भागामध्ये 3 वर्ष? 3 वर्ष गाठ होती. दुखायची मला, म्हणजे मी हात टेकला तर दुखायची मला ती. आता 1-2 महिन्यापूर्वी माझं लक्ष गेलं, ती गाठ निघून गेली. म्हणजे प्रार्थनेमध्येच ती निघून गेली गाठ. म्हणजे प्रार्थनेला येत राहिल्याने ती गाठ नष्ट झाली आहे? हो. आणि माझ्या दातातून रक्त यायचं. 4-5 वर्षापूर्वी दातातून खूप रक्त यायचं आणि दुखायचे दात वगैरे. मग प्रार्थनेत येऊनच ते रक्त पण यायचं बंद झालं. आणि मला 5-6 वर्षे भयंकर डोकेदुखीचा त्रास होता. मला डोकेदुखीचा चष्मा होता. तर मी त्याच्यासाठी पण प्रार्थना केलेली आणि माझा तो डोकेदुखीचा त्रास निघून गेला प्रार्थनेत. म्हणजे तू फक्त डोकं दुखायचं त्याच वेळी पुरता चष्मा लावायची? हां, म्हणजे मी असं कॉम्प्युटर या मोबाईल टी व्ही जास्त वेळ बघू नव्हते शकत. डोकं दुखायचं खूप. इवन मी प्रवास जरी केला ना, प्रार्थनेवरून घरी गेले की माझं डोकं भयंकर दुखायचं. मी स्कार्फने बांधायचे, कधी माझे मिस्टर दाबून द्यायचे, एवढा माझा डोका दुखायचा. पण इथे प्रार्थनेला येत राहिले आणि माझा डोकेदुखीचा त्रास निघून गेला. आता तू प्रवास करते किंवा जवळून मोबाईल वगैरे बघते, आता त्रास होत नाही? आता काहीच त्रास नाही होत. आता पूर्ण बरं आहे माझं डोकं आणि चष्मा पण माझा निघून गेला. तू तपासणी केली तर आता नंबर नाही आहे? नाही, 0 नंबर आला. माझा चष्माही निघून गेला. आणि अजून काय साक्ष आहे? आणि मला रात्री झोप नाही यायची. म्हणजे असं 2-3 वाजले तरी अचानक मी झोपेतून उठायचे. कोणीतरी आवाज दिला असं मला जाणवायचं आणि मी उठून प्रार्थना करायचे. कधी कधी भयंकर त्रास व्हायचा. म्हणजे मी रडतच उठायचे. माझे मिस्टर माझ्यासाठी प्रार्थना करायचे. म्हणजे घाबरून उठायची तू असं? हां, मला म्हणजे कोणीतरी आवाज द्यायचा, जोरात आवाज द्यायचा आणि मी उठून बसायचे. घरामध्ये राऊंड मारून बघायचे की आवाज कोणी दिला मला.
चेक करायचे कोणी आवाज दिला, तर कुणीच आवाज दिलेला नसायचा आणि मी घाबरून जायचे. माझे हातपाय थंड पडायचे, काही सुचायचंच नाही म्हणजे मला काय झालं आहे. तेव्हा मी फक्त प्रार्थना करायचे. माझे मिस्टर पण माझ्यासाठी प्रार्थना करायचे. आम्ही दोघे पण गुडघ्यावर येऊन प्रार्थना करायचो. हा माझा त्रास मी कोणाला सांगितला नव्हता, फक्त माझ्या मिस्टरांना माहीत होता आणि माझ्या आईला थोडंफार माहीत होता. मग आम्ही प्रार्थना करायचो. मी प्रार्थनेला येत राहायचे. कधी कधी मी 3-3, 4-4 वाजेपर्यंत बायबल बसायचे, प्रार्थना करायचे. तेव्हा मला बरं वाटायचं म्हणजे. आणि कधी इतका त्रास झाला की मी माझ्या मुलींकडे बघायचे की मी आता माझं काय होणार आहे मला माहीत नाही. इतका मला तो त्रास म्हणजे खूप भीतीच निर्माण झालेली तुझ्या मनामध्ये, खूप भयंकर असं. म्हणजे थोडं मी असं वाटायचं मी थोडं रोज मरते, कळायचंच नाही मला काय होतं आहे. आणि मी प्रार्थना करत राहिले. माझा तो त्रास प्रभूने कधी काढून टाकला मला कळलंही नाही. आता 7-8 महिने मी कधी बोलता झोपून जाते. मी पूर्ण बरी आहे. आता तू शांत झोपते. हो, प्रभूने तो त्रास पूर्ण काढून टाकला. मी प्रभूला खूप. देवाने या बहिणीच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. भाविका गांगोडा. काय साक्षी आहे? माझ्या आजीची साक्ष आहे. काय आहे, त्यांना काय त्रास झाला होता? माझ्या आजीच्या मानेला एवढी मोठी गाठ झालेली, तर ती म्हणजे तिला दुखायची. गळ्यावर गाठ होती? गळ्याला गाठ होती, तर ती म्हणजे दुखायची नाही पण वाढायची. तर ती म्हणजे तिकडे होती, तर मी तिला सांगायची घरी म्हणजे त्यांच्या तिकडे होती, तर मी सांगायची का तू इकडे असं मी तुला केंद्रात घेऊन जाईन प्रार्थनेसाठी. तर ती सांगायची का मी नाही म्हणजे मला यायला जमणार नाही. तर मी तिच्यासाठी रोज प्रार्थना करायची. माझी आई पण म्हणजे जेवायची नाही, तर मला मग खूप बेकार व्हायचं का तुझ्यासाठी म्हणजे आई पण जेवत नाही काय नाही, तर तू ये असं. तर मी देवाच्या जवळ माझी आई लढायची, तर मी देवाच्या जवळ जाऊन ना प्रार्थना करायची का माझ्या आजीचं आणि माझ्या मामाचं हृदय बदलायला पाहिजे आणि माझ्या आजीला पाठवायला पाहिजे. मी देवा तुझ्या दारात घेऊन येईन ना, माझा विश्वास आहे माझी आजी नक्की बरी होईल. आणि एक दिवस मी अशीच सकाळी आणि दुपारची सुद्धा मी प्रार्थनेला बसते. तर दुपारी मी प्रार्थनेला बसलेली आणि बायबल वाचत होती. तर माझ्या अंतकरणातून आवाज आला का जा तू बाहेर, तुझी आजी आलेले आहे. तर नंतर पुढे काय झालं, तुम्ही बाहेर जाऊन बघितले? हो, मी बायबल वाचलं आणि बायबल ठेवलं. बाहेर जाऊन बघते तर माझी आजी खरोखर आलेली. तर आजीला मी बघून ना खूप बेकार मला झालं, कारण आजीची तब्येत एवढी बेकार झालेली की तिला बघवत नव्हतं, एवढी बेकार झालेली. पण मी देवाला धन्यवाद दिला का देवा तुझ्या आशीर्वादाने माझी आजी आलेले आहे. तर मी आजीला सांगितलं का चल आपण शनिवारी लगेच प्रार्थनेला घेऊन तुला मी जाईन. तर मी दर शनिवारी माझ्या आजीला प्रार्थनेला मी घेऊन. आजी, तुम्हाला केवढी मोठी गाठ आली होती? मोठी झाली. दाखवा तुम्ही लोकांना. इथे या भागावर होती गाठ. एवढी मोठी दाखवा. एवढी मोठी गाठ इथे या भागाला हे भागाला झाली ती. आणि यांनी तुम्हाला प्रार्थनेत आणलं. प्रार्थनेत आल्यानंतर काय झालं? 4 शनिवार आलं तर बरी झाली. 4 शनिवार तुम्ही इकडे प्रार्थनेला आले आणि बरी झाली. आता गाठ नाहीये तिथे, अजिबात काहीच त्रास नाही. काही त्रास नाही. तुम्ही जेवायला पण त्रास नाही, काही दुखत नाही, काही नाही. आता जेवायला वगैरे काहीच त्रास नाही, दुखत पण नाही. प्रभूने एवढी मोठी कृपा तुमच्यावर केली. हो. आणि एवढी मोठी गाठ पूर्णपणे नष्ट झाली. म्हणजे प्रभूने एवढी मोठी कृपा तुमच्या आजीवर केली की तुम्ही यांना प्रार्थनेत आणलं आणि प्रार्थनेत आल्यानंतर त्यांची गाठ पूर्णपणे नष्ट झाली. हो, म्हणजे माझी आई सांगायची का ती म्हणजे तिची वय झालेली आहे. तर माझं पण म्हणजे मन होतं का ऑपरेशन तिचं व्हायला नाही पाहिजे, कारण जवारची माणसं असं आहेत का म्हणजे काम जास्त करतात ना. तिला जर ऑपरेशन झालं तर तिला काम करता येणार नाही ना. तिकडे म्हणजे आम्ही बघत नाही असं ना. तिची वय झालेली आहे. खरोखर जसं मी सांगितलं, माझ्या आजीने येऊन सांगितलं का तुझी वय झालेली आहे, तुझं ऑपरेशन नाही होऊ शकणार. मी एवढी नाचून गाऊन स्तुती करायला लागली. मला खूप आनंद झाला देवाचा. देवाने माझ्या आजीवर खूप आशीर्वाद केला, म्हणून मी प्रभू येशूला मनापासून धन्यवाद देते. आणि जशी तुम्ही प्रार्थना केली होती, तुमची आजी इथे प्रार्थनेला आली आणि प्रार्थनेत येऊन 4 शनिवार झाले आणि ती गाठ पूर्णपणे नष्ट झाली. हो. आजी सांगतात एवढी मोठी गाठ होती. हो. आणि ती गाठ आता पूर्णपणे 100% नष्ट झाली. नष्ट झालेले आहे. आता त्यांना जेवायला वगैरे व्यवस्थित जमतंय. हो, व्यवस्थित जमतंय.
आणि पुढची काय साक्ष आहे त्यांची? पुढची अशी साक्ष आहे का तिच्या म्हणजे डोक्याला म्हणजे ना म्हणजे इकडे ढोपळ्याला? हां ढोपल्याला लागलेला म्हणजे पायाला. कसं लागलेलं? असा पाहिजेला तसे अशी झाली ना. तुम्ही काही काम करत होते का? उडीद काढायला जाईल डोंगराला, तर उडीद काढताना मी माझा पाय असा झाला, ते मी पडलो तर असा झाला माझा पाय मोठा, तर 2 वर्ष झाली. तुम्ही डोंगरावर गेले होते उडीद काढायला आणि ते काम करत असताना तुमचा पाय घसरला आणि त्यामुळे तुमच्या गुडघ्याला मार लागला. तर चालता नाही येत होता. चालता येत नव्हतं. तर त्याची उपास परत नाही चालू, तसे बरा झाला. देवाला मी सांगा, देवा तुमचं माझं आहे, तुम्हाला बरं. तुम्ही ते प्रार्थनेला आले तेव्हा बरं झालं? बरं झालं. कधी आले होते प्रार्थनेला? गुरुवारी प्रार्थनेला ती म्हणजे सांगत होती, उपास प्रार्थनेला माझी आई येत नव्हती ना, तर ती सांगायची का मी पण नाही येत. तर मी तिला सांगायची का चल तू असं जो तुझा म्हणजे 2 वर्षाचा त्रास आहे ना, तो प्रभू येशूच्या आशीर्वादाने बरा होईल. 2 वर्षापासून असं त्यांना त्रास होता? 2 वर्ष तुम्हाला चालताना त्रास व्हायचा? त्रास व्हायचा म्हणजे त्रास निघून गेला? निघून गेला. आता लोकांना चालवून दाखवा. जावा इथपर्यंत जाओ. तुमची आजी असे चालू शकत नव्हती अगोदर? नाही. या इथे या. आजी इकडे येऊन उभे राहा. या इथे या. तुम्हाला असं अगोदर चालायला जमायचं नाही? नाही जमायचं. आता गुडघ्यात काहीच त्रास नाही? नाही त्रास. भाऊ तुमचं नाव सांगा. किसन मालकरी. आणि तुमची काय साक्ष आहे? माझ्या मोबाईलची साक्ष आहे. मोबाईल 1.5 वर्षापासून बंद पडलेला होता. या मोबाईलमध्ये मी जगामध्ये असताना वाईट पाहायचा आणि या मोबाईलमुळे मला एक मनामध्ये अशांती जाणवायची. आणि एक दिवस हा मोबाईल माझ्या हातातून अचानकपणे खाली पडला आणि डिस्प्ले आणि टच दोन्ही पूर्णपणे गेले होते. आणि हा मोबाईल मी 1.5 वर्षापासून घरी तसाच पडीत ठेवला होता, म्हणजे रिपेरीवाल्याकडे घेऊन गेलाच नाही. आणि हा मोबाईल बंदच होता. आणि या महिन्याच्या जानेवारी महिन्यामध्येच मी शिबिरला आलो इकडे 1, 2 आणि 3 तारखेला. तेव्हा मोबाईल हा घरी ठेवून आला होता. पण माझा भाऊ तो घरी होता, तर त्याने मतलब या मोबाईलला चार्जर लावून पाहिला की मोबाईल जर चालू झाला असतं तर किती बरं झालं असतं. आणि मी नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत होतो, तर भावाने चार्जर लावला आणि काही मिनिटांनी 10 मिनिटांनी असा मोबाईल चालू झाला आणि डिस्प्ले आणि टच एकदम पूर्णपणे बरा आहे. दाखवा तुम्ही मोबाईल. टचपॅड पण चालू आहे आणि मोबाईलची स्क्रीन पण अशी दिसत आहे. म्हणजे तुम्ही सांगताय, हे घ्या, 1.5 वर्षापर्यंत जो मोबाईल बंद पडलेला होता तो चमत्कारिकरित्या चालू केला. हां, चालू झालेला आहे एकदम पूर्णपणे. प्रभू येशूने तुमच्यावर महान दया केलेली आहे. प्रभूच्या या अद्भुत कृत्याबद्दल मोठ्याने टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. सारिका गुहे. तुम्हाला काय झालं होतं? आम्हाला 1.5 वर्ष होता, तेव्हापासून याची डिलिव्हरी झाली, तेव्हापासून पोटात गाठ होती. ते रात्री दुखायची, फार दुखायची रात्री. म्हणजे जेव्हा या मुलाच्या वेळेला तुमची डिलिव्हरी झाली तेव्हापासूनच तुमच्या पोटावर एक गाठ आली? हो, तेव्हापासून गाठ आली पोटावर. 1.5 वर्षापासून गाठ होती? हो, 1.5 वर्षापासून. तर मी लास्ट दिवस शिबिरला आली ना डिसेंबर महिन्यात, तेव्हा ती बरी झाली. डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही शेवटच्या आठवड्यामध्ये शिबिरात भाग घेतले आणि तेव्हा मंगळवारच्या दिवसी तुमची गाठ नष्ट झाली? हो, मंगळवारच्या दिवस सांजच्या टायमात गाठ नष्ट झाली, आजारमुक्तीच्या प्रार्थनेच्या वेळेला. हो. आणि त्या म्हणजे प्रार्थना सुरू व्हायच्या आधी तुम्ही बघितले होते की गाठ आहे की कसं काय? हो, हात लावायची तरी ती दुखायची गाठ. हात लावून बघितले होते आणि हात लावल्यावर गाठ दुखायची? हो. आणि प्रार्थना संपल्यानंतर? तर मी तथा आदलं होतं, नाही दुखत नव्हतं? नाही. आणि गाठ पण नाही आहे? नाही. केवढी मोठी गाठ आली होती? दाखवा. एवढी मोठी आली ती. दाखवा, लोकांना दाखवा केवढी मोठी आली ती गाठ. आणि आता त्या जागेवर अजिबात गाठ वगैरे काहीच नाही आहे? नाही. प्रभूने पूर्णपणे तुम्हाला बरं केलं. हो. आणि पुढची काय साक्ष आहे? आणि माझं 6 वर्षापासून हात दुखायचा, हातापासून चावत जायचा तर इथपर्यंत हात सुजायचा बरा. म्हणजे इथून तुमच्या हाताची सुरुवात व्हायची दुखायची, तर म्हणजे पूर्ण वरपर्यंत तुम्हाला दुखायला सुरुवात व्हायची.
6 वर्षापासून 6 वर्षापासून तर रात्रीच्या टायमात फार दुखायचा. आणि मग नंतर कसं बरं झालं? आता मी उपास प्रार्थनात आली, त्यात बरा झाला. याच महिन्यामध्ये तुम्ही 4 तारखेला गुरुवारच्या उपास प्रार्थनेत भाग घेतले होते. हो. आणि तेव्हाच तुमचा हात पूर्णपणे बरा झाला. हो, बरा झाला. त्यानंतर हात दुखला नाही? नाही. आणि सूज पण नाही. सूज पण नाही आली. सूज केवढी यायची? सूज याची एवढी एवढी हात. हो. आणि आता अजिबात काहीच त्रास नाही? नाही. काम वगैरे करताना काहीच त्रास होत नाही? आणि रात्रीची पण व्यवस्थित तुम्हाला झोप लागते? हो. आणि मुलीची काय साक्ष आहे? मुलीची त्याला दर महिन्याला ताप यायचा. किती वर्षाची मुलगी आहे तुमची? 3 वर्षाची आहे. दर महिन्याला तिला ताप यायचा? एक दिवस ताप यायचा. मग त्यासाठी तुम्ही काय केले? आम्ही गुडघा टेकून प्रार्थना करते रोजची सांजची. त्यात आता पण मंगळवारच्या दिवस त्याला ताप आला होता. मंगळवारचे दिवस ताप आला होता ना, गुडघे टेकून प्रार्थना केली. रातचे झोपताना तो ताप निघला. त्यानंतर ताप आला नाही? नाही. मुलगी बरी आहे? हो. प्रभूने यांच्यावर कृपा केली आहे. यांना व त्यांच्या मुलीला बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव आहे दर्शना आकाश उघडे. ही त्यांची 2 महिन्यांची मुलगी आहे. 1 महिन्यापासून ती दूध पियायची, पण ती उलटी करून टाकत होती. ते सगळं बाहेर काढत होती. या बहिणीने विश्वासाने प्रार्थना माध्यमांचा वापर केला. तसेच प्रार्थनेत आल्यानंतर विनंती पेटीत विनंती ठेवली. प्रभूची दया त्यांच्या मुलीवर झालेली आहे आणि आता ती व्यवस्थित दूध पिते. म्हणून सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमची मुलगी म्हणजे 1 महिन्यापासून दूध व्यवस्थित पित नव्हती, पियायची पण बाहेर टाकत होती. याची ना बाहेर टाकायची, बाहेर काढून टाकत होती. आणि मग तुम्ही काय केलं त्यासाठी? तेलाचा कुरूस असं लावलं करून प्रार्थना, तेल पाणी लावून प्रार्थना केली, तेव्हा बरे झाले. प्रार्थना माध्यमांचा वापर करत राहिलात? 1 आठवडा झाला. आता दूध नाही टाकत. आता व्यवस्थित दूध पिते? व्यवस्थित दूध पिते. भाऊ, तुमचं नाव सांगा. राजेश वल्वी. आणि तुमची काय इच्छा होती? इच्छा मला इथे 3 दिवसाची शिबिर करायची होती, परंतु मी कंपनीमध्ये होता, तर मला त्या कंपनीतून सुट्टी 3 दिवसाची मागायला ते अडथळा देत होते. परंतु मी शनिवारी त्या कंपनीमध्ये गेला आणि शनिवारात जाण्याच्या अगोदर मी प्रार्थना केली सकाळी की मला 3 दिवसाची सुट्टी आणि शिबिर करायची आहे. म्हणून मी शनिवारच्या संध्याकाळी सुपरवायझरला बोलला, तर ते मला सुट्टीविषयी काही बोलला नाही आणि सुट्टी दिली. तुमचं नाव सांगा. दर्शना वल्वी. काय साक्षी आहे? माझी साक्षी अशी आहे काय, 1 वर्ष झालं गरम पाणी येत होता बोर्डिंगाला, तर मी ही विनंती पेटीत चिठ्ठी लिहून टाकली आणि तेल पाणीचा वापर केला. आता बरं येते. म्हणजे पाणी गरम यायचं, मग तुम्हाला प्यायला वगैरे कसं? पाणी प्यायला वगैरे तर लगेच भरून प्यायचं नाही आम्हाला, मग सांजे आम्ही भरायचे आणि सकाळी प्यायचे. तसं तुम्ही करत होते? हो. आणि आंघोळीला सुद्धा तुम्ही पाण्यात थंड पाणी टाकून ना आम्ही आंघोळ करते. एवढं गरम पाणी असायचं? हो. आणि प्रार्थना विनंती लिहून टाकल्यानंतर आता पाणी नॉर्मल येते, थंड येते? आता थंड येते. आता 15 दिवस झाले. प्रभूने यांच्यावर महान अशी कृपा केली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. नाव सांगा तुमचं. शांती आत्माराम कौदे. काय झालं होतं तुम्हाला? माझा पोट फुगायचा, ना पोटान दुखायचा चालूच, ना जेवण नाही. एक टायमाला जेवायची ना, डोक्यात पण चक्कर करायच्या, दिसत पण नाही बरोबर, हाताना पायाना मुग्यासारख्या याच्या, आम्हाला जीव पण नाही हाताना पायाना. कधीपासून हे सर्व त्रास सुरू होता? 3 वर्षापासून. 3 वर्षे तुम्ही एकच टाईम जेवायचे? एकच टाईम. बरं वाटत नव्हता? पोटात फार दुखायचं? फार दुखायचा, फुगून पट राहायचा. जेवण घेतला का जेवणाचा वास सारखा यायचा. म्हणजे जेवणाचा वास यायचं तुम्हाला? याचा, जेवत नाही. जेवायची इच्छा व्हायची नाही? नाही. मी जून महिन्यापासून इकडे यायचे ना, विनंती पेठेत 2 वखत चिठ्ठ्या करून टाकल्या ना. था 1 महिना झाला था बरी. आता जेवत पण भरपूर जेवते. आता दोन्ही टाईम जेवता व्यवस्थित? टाईम जेवते. आणि आता ते पोटात फुगायचं, पोट दुखायचं, डोकं दुखायचे, ते सर्व त्रास निघून गेले? सगळं गेलं. आणि तुम्हाला डोळ्याने पण धुरकट दिसायचं? धुरकट दिसायचा. आता व्यवस्थित दिसते? दिसते. 1 महिने झाले आता तुम्ही बरे आहात? बरे आहे.
बाबा तुमचं नाव सांगा. गणपत जानामेढा. तुम्हाला काय त्रास होत होता? मला 1 महिन्यापासून भोवल करायचे, उठा बसा. तुम्हाला चक्कर येत होती? चक्कर येत होती ना, ताप पण येत होता ना, हे गुडघं जाम दुखायचे, उठा बसा जाम त्रास व्हायचा. तर मी 2 विनंत्या लिहून टाकल्या ना, तेल पाण्याचा वापर केला तर बरं झाला था. तुम्ही 1 महिन्यापूर्वी ज्यावेळेस प्रार्थनाला आला होता त्यावेळेस प्रार्थना विनंती पेटीमध्ये प्रार्थना लिहून ठेवली. प्रार्थना विनंती लिहून टाकले 2. त्यानंतर मग कधीपासून तुम्हाला बरं वाटतंय? आता झालं 2 हप्ते झाला तर बरं वाटायला लागला. 2 आठवडे झाला था. आता अजिबात त्रास होत नाही? त्रास होत. प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं. प्रभू येशूने बरं केला. या आईंचं नाव वायजी कांबडी आहे. त्या सांगत आहेत की त्यांच्या दोन्ही डोळ्यामध्ये फुले पडली होती, त्यामुळे त्यांना व्यवस्थित दिसत नव्हतं आणि एक माणसंसुद्धा त्यांना ओळखायला येत नव्हती. या काही महिन्यापासून इथे प्रार्थनेला येतात. प्रार्थनेला येत राहिल्याने प्रभूची कृपा त्यांच्यावर झालेली आहे आणि आता त्यांना दोन्ही डोळ्याने दिसत आहे, माणसं ओळखायला येत आहे. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आई उभी राहा, हात खाली करा. तुम्हाला दोन्ही डोळ्यांचा त्रास होता? होता. व्यवस्थित माणसं ओळखायला तुम्हाला येत नव्हते? नाही. आणि दिसत नव्हतं तुम्हाला, लांबच्या वगैरे काहीच दिसत नव्हतं? नाही, डोळे सफेद झाले होते. डोळे सफेद झाले होते. आता काले झाले. आणि तुम्ही जेव्हा प्रार्थनेला यायला लागला तेव्हापासून काय झालं? तेव्हापासून चांगले झाले. आता डोळे चांगले झालेत. आता दिसते तुम्हाला लांबचं सगळं? काय काय दिसते तुम्हाला सांगा? दिसत ना, माणसाची गाड्या. माणसांनी गाड्या दिसत आहेत. अगोदर असं ओळखायला येत नव्हतं? नाही. प्रभूने या बहिणीवर महान अशी कृपा केली आहे. त्यांना दोन्ही डोळ्यांचा त्रास पूर्णपणे काढून टाकले आहेत. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. कली काठे. काय साक्ष आहे तुमची? डोका फार माझा अख्खा चावत होता. कधीपासून? 3 वर्षापासून. अजून काय काय दुखायचं? या गाठी दुखत, या गाठी इकडे झाल्या होत्या, या गाल दुखत होतं ना, धुगाडीत पण दुखत होता, पोट फुगून खाना पण नाही खावत होता. तुम्हाला 3 वर्षापासून हे त्रास होते, पोट फुगून यायचं, गाल दुखायचे, गळ्याला गाठी आल्या होत्या आणि दात पण दुखायचे? दात पण दुखत होते. त्यामुळे तुम्ही जेवायचे वगैरे कसं? जेव्हा पण आहे ते मग 2 घास शिकायनं मग तसाच सरकवून ठेवा. जास्त जेवायला जमत नव्हतं. मग कसे बरे झाले तुम्ही? थालीनं ते पाणी केलं, विनंती टाकली चिठ्ठी ते तळलं. इथे प्रार्थनेत आल्यावर तुम्ही विनंती पेटीमध्ये लिहून टाकले आणि प्रार्थना माध्यमाचा वापर केला. आता 1.5 महिना झालेला, तुमचे सगळे त्रास निघून गेले? हां, आता 1.5 महिना झाला. त्या तुम्ही जेवता व्यवस्थित? जेवते. आता भूक पण लागते पोटात. आता भूक पण लागते, पोट फुगून येत नाही? नाही फुगून येतात. हां. प्रभूने तुमचा 3 वर्षांचा त्रास पूर्णपणे काढून टाकलाय. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचं नाव सांगा. सतीश गोविंद पवार. काय साक्ष आहे? ती माझी लहान मुलगी आहे ना, ती 1.5 वर्षापासून आजारी पडायची. आता ही किती वर्षाची आहे? आता 1.5 वर्षाची झाली आहे. 1.5 वर्षाची झाली आणि जन्माला आली तेव्हापासूनच ती आजारी पडायची. टायफॉइड व्हायचा. टायफॉइड झालेला होता आणि त्यामुळे तिला काय त्रास व्हायचं? त्याला ताप यायचा खूप, एकदम अंग गरम व्हायचं आणि ताप निघायचाच नाही. म्हणजे अंग पूर्ण गरम व्हायचं आणि ताप जायचंच नाही. मग आता तुमची मुलगी 1.5 वर्षाची झाली आहे. 1.5 वर्षामध्ये ती एकदाही म्हणजे व्यवस्थित नीट राहिली नाही? नाही, एकदा पण नाही व्यवस्थित नीट राहिली नाही, एकदा पण नाही. रडायची वगैरे का? हो, रडायची, खूप रडायची आणि ताप यायचा ना का तेव्हा गपचूप राहायचीच नाही, रडायची. दूध वगैरे काय, जेवण वगैरे सुद्धा व्यवस्थित प्यायची की कसं? नाही, दूध पण नाही प्यायची व्यवस्थित आणि जेवण पण नाही व्यवस्थित खायची. मग नंतर तुम्ही जेव्हा इथे प्रार्थनेला आले तेव्हा काय झालं? इथे प्रार्थनेला आले तेव्हापासून म्हणजे ते जेवण, दूध पण नीट पित होती आणि जेवण पण नीट खाते होती आणि ते ताप यायचं पण बंद झालं. आता ताप आला नाहीये तिला? आता ताप आला नाही आहे कधी. आणि इथे आल्यापासून तिला एकदाही ताप नाही आला, ती आता दूध पण व्यवस्थित पिते? इथे आल्यापासून तिला एकदाही ताप आला नाही आणि दूध पण व्यवस्थित पिते. आता कधीपासून तुम्ही प्रार्थनेला येताय? आता आम्हाला झाले 4 शनिवार झाले तेव्हापासून प्रार्थनेला येतात. 4 शनिवारपासून. आणि पहिल्यांदा मध्येच तुमच्या मुलीवर प्रभू येशूची कृपा झाली? हो, पहिल्यांदाच. आणि तिचं हे सर्व त्रास निघून गेलं? हां, सर्व त्रास निघून गेले त्याच्या. त्यानंतर पासून तुम्हाला म्हणजे आता जवळपास 1 महिना भरत आलेला आहे, आता पूर्ण ती व्यवस्थित आहे? पूर्ण व्यवस्थित आहे.
ताई तुमची आता मुलगी व्यवस्थित हसते वगैरे, व्यवस्थित खेळते? हो. अगोदर सतत ती रडत राहायची? रडत खूप राहायची, रात दिवस, रात्रंदिवस रडायची. आम्हाला झोपून पण नाही द्यायची. आणि आता देवाने तिला पूर्णपणे बरं केलंय. आता खूप बरी आहे, आता ते व्यवस्थित आहे. प्रभूने या मुलीला वाचवलेलं आहे, तिला बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव कांता पवार आहे. त्या सांगतात त्यांना अगोदर 6 वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीच्या ज्या वेळेला त्या पहिल्या मुलीच्या वेळेला ह्या बहिणीची डिलिव्हरी झाली त्यानंतर ह्या बहिणीला त्यांच्या पायांना खूप जळजळ व्हायला लागली आणि त्यांना एवढा त्रास व्हायचा की त्यांना चालायलाही जमत नव्हतं. त्यानंतर की त्यांना बर्फाचं पाणी पायांना लावायला लागायचं. दोन्ही पायांच्या शिरा खूप कडक व्हायच्या आणि हा त्रास त्यांना 5 ते 6 महिने होत राहिला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा त्रास बरा झाला आणि त्या सांगतात की ह्या बाळाच्या वेळेला जेव्हा त्यांची डिलिव्हरी झाली त्यांना पुन्हा पायांना जळजळ व्हायला लागली आणि पुन्हा तेच त्रास सुरू व्हायला लागले. काही दिवसांपूर्वी मंगळवारच्या दिवशी त्यांचे पती त्याच अवस्थेत त्यांना इथे प्रार्थनेला शिबिरासाठी घेऊन आले आणि प्रभूची कृपा त्यांच्यावर झाली. त्या दिवसापासून त्यांच्या पायांची जळजळ दुखणं पूर्णपणे निघून गेलेलं आहे. या बहीण आता पूर्णपणे बऱ्या आहेत. म्हणून सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुम्ही सांगा तुमच्या पहिल्या डिलिव्हरीच्या नंतर तुम्हाला काय काय त्रास व्हायला लागलेले? तेच पायाचं दुखत होते, त्यामुळे तुम्हाला बसता उठताना वगैरे त्रास व्हायचा? हां, चालायचं पण काय करायचं, तसं बिसत चालायचं दुखत बिखत तरी. तुम्ही काही काम पण करू शकत नव्हतात? नाही. तेव्हा तुम्हाला किती महिने त्रास होत होता? तेव्हा सुटल्यावर 1 महिन्यावरून लगेच त्रास व्हायचा. 1 महिन्यानंतर तुम्हाला त्रास सुरू झाला. 5 महिने तुम्हाला त्रास सुरू होता. हां. आणि ह्या वेळेला काय झालं? आता पण 1 महिना झाला ना त्रास झाला, मग इकडे आलो आम्ही, मग बरं झालं. मग तुम्ही लगेच इकडे आले मंगळवारच्या दिवशी. त्या दिवसापासून प्रभूची कृपा तुमच्यावर झाली. पुन्हा तुमच्या पायांना जळजळ झाली नाही. आता तुम्ही व्यवस्थित आहात? हो हो, आता व्यवस्थित आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुझं नाव सांग. सपना खेबला. काय साक्षी आहे? माझी अशी साक्षी आहे की मला पुढे येऊन बोलायला काही खूप भीती वाटायची, रडू यायचं. कोणी काही जोरात बोललं की तर मला खूप भीती वाटायचं, रडू यायचं, मला बोलताच यायचं नाही. कधीपासून हा त्रास होता तुला? लहानापासून. पण आता मला भीती नाही वाटत आणि पुढे जाऊन बोलण्याची भीती पण नाही वाटत, अजून रडू पण नाही येत. कशी बरी झाली? कारण 8 तारखेला मी शिबिरला इथे आलेली आणि बुधवारी मी म्हणजे देवाशी कडकडून विनंती केली की ही माझी भीती काढून टाक आणि मला तुझ्या आशीर्वादाने भरून काढ, असं मी देवाला सांगितलं. म्हणजे लहानपणापासून तुला खूप भीती वाटायची, कोणाशी बोलताना सुद्धा तुला भीती वाटायची, घाबरं वाटायचं आणि तू विश्वासाने या महिन्याच्या म्हणजे या आठवड्याच्याच निवासी शिबिरात विश्वासाने भाग घेतलास. बुधवारच्या प्रार्थनेत नाचून गाऊन स्तुती असते, त्यात प्रभूची दया तुझ्यावर झाली आणि आता अजिबात तुला भीती वाटत नाही, घाबरट वाटत नाही, कोणाशी बोलताना सुद्धा भीती वाटत नाही. आणि दुसरी साक्षी आहे, माझ्या आज सकाळी म्हणजे आधी विंचू चावायचे तर खूप मला वेदना व्हायच्या, रडू यायचं. पण आज सकाळी म्हणजे मी अंघोळीला गेल्यावर म्हणजे विंचू चावला तर मला आज मी म्हणजे देवाचं नाव घेतलं आणि 3 वचनं बोलली तर मला आता म्हणजे वेदना नाही झाल्या आणि रडू पण नाही आलं. प्रार्थना माध्यमांचा वापर केला, प्रभू येशूकडे प्रार्थना केली, आता विंचू चावला तुला काहीच त्रास झाला नाही? काहीच नाही त्रास झाला.
सैतानापासून दूर ठेवतो मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो विश्वासमेध बाळ अमृतची मेढरी हिरव्या कुरणात आम्हाला चालितो विश्वासमेध बाळ अमृतची मेढरी हिरव्या कुरणात आम्हाला चालितो घेणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला घेणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला विश्वासमेध बाळ अमृतची मेढरी हिरव्या कुरणात आम्हाला चालितो विश्वासमेध बाळ अमृतची मेढरी हिरव्या कुरणात आम्हाला चालितो हिरव्या कुरणात आम्हाला चालितो हिरव्या कुरणात आम्हाला चालितो. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. या क्षणाला, या क्षणाला धन्यवाद, 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 धन्यवाद. पहा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे, तुमच्या अगदी जवळ आहे. आपले डोळे बंद ठेवा आणि आत्म्याने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो आपल्यावर प्रेम करतो, आपली काळजी घेतो, आपल्या गरजा भागवतो, आपल्याला सांभाळतो. आत्म्याने त्याच्याकडे बघा. जे त्याच्याकडे बघतात ते प्रकाशित होतात, जे त्याच्याकडे बघतात ते बंधमुक्त होतात, जे त्याच्याकडे बघतात ते शांतीने व आनंदाने भरून जातात. मनातले सगळे विचार, सगळ्या चिंता बाजूला करा आणि सगळं ओझं त्याच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचं दुःख, तुमची संकट, तुमच्या समस्या सगळं त्याला ठाऊक आहे. ते ओझं त्याच्या हातात द्या, कारण तो आपल्यावर प्रेम करतो. आपल्यासाठी स्वर्गातून तो या जगात अवतरला. आपली पाप स्वदेही घेऊन तो क्रूसावर बलिदान झाला. त्याने आपल्यासाठी पवित्र रक्त ओतलं. त्याला बसलेल्या माराने आपण रोगमुक्त होतो. त्याच्या पवित्र रक्ताने आपण पापमुक्त होतो. त्याच्या क्रूसामुळे आपल्यासाठी स्वर्ग उघडला आहे. अनंत जीवन आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. प्रभूच्या या महान प्रेमाबद्दल, त्याच्या या अनंत उपकाराबद्दल त्याचे आभार म्हणा. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलंस, मला जीवन दिलंस, मला आनंद दिला, शांती दिली, मला बरं केलंस, मला क्षमा केलीस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू सत्य आहेस, तू सत्य आहेस, तू सत्य आहेस, तू जिवंत आहेस, तू जिवंत आहेस, तू विश्वसनीय आहेस, तू विश्वसनीय आहेस, तू विश्वसनीय आहेस. आणि आता प्रभू समोर आपलं हृदय उघडा आणि हृदयातली सर्व घाण काढून टाका. आठवण करा, तुमच्या मनात कुणाविषयी राग आहे,
कुणाचा तुम्ही द्वेष करत आहात आज त्या सगळ्यांना क्षमा करा. सगळा राग, द्वेष, कटुता मनातून पूर्णपणे काढून टाका. तुमचा कितीही मोठा वैरी असेल आज त्यालाही क्षमा करा. त्या सगळ्यांचे चेहरे आठवा आणि मनापासून सांगा, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा, सर्वांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण आधीच प्रभूला सगळं माहिती आहे म्हणून काही लपवू नका. कबूल करा. मनातले वाईट विचार, डोळ्यांनी पाहिलेल्या वाईट गोष्टी, तोंडातून निघालेले वाईट शब्द, कुणाला शिव्या दिल्या, चेष्टा केली, निंदा केली, खोटं बोललात, कबूल करा. आपली सर्व वाईट कामं कबूल करा. चोरी करणं, व्यभिचार, खून, लाच घेणं, लाच देणं, स्वार्थ, गर्व, दुसऱ्यांना लुबाडणं, फसवणं, अन्याय करणं, जे जे वाईट तुमच्या जीवनात तुम्ही केलं आहे ते सगळं कबूल करा. आणि नम्रपणे बोला, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. पश्चातापाचे अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, खूप पापं मी केली आहेत, मी तुझ्या आज्ञा मोडल्या आहेत, मी तुला दुःख दिलं आहे, मी तुझ्या इच्छेविरुद्ध वागलो आहे, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, मला दुःख होत आहे, मला वाईट वाटत आहे. टच टच टच. आणि आता पापांची क्षमा मागा प्रभूजवळ. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. आपल्यासाठी त्याने त्याचं पवित्र रक्त ओतलं आहे. आत्म्याच्या डोळ्यांनी प्रभूच्या क्रूसाकडे बघा. आपले दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, मला शुद्ध कर, दया कर प्रभू, दया कर, माझ्यावर दया कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करील. जिथे आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट हो. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग निघून जावोत, जखमा सुकून जावोत, सोस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत,
आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाहीये त्यांना प्रभू नोकरी देवो. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाहीये त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाहीये त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. मोठ्या आवाजात धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. ज्याने येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूला स्वीकारून तारण मिळवायचं असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. वैभव
दासी वै